हर्षवर्धन भाऊ पाटील, सन्मान्य विजय बापू शिवतारे, नरहरी झळवा साहेब, सन्मान्य रितेशजी देशमुख, सन्मान्य मंत्री शिवेंद्र राजे भोसले, अशोकजी उईके, सन्मान्य शंभूराजे देसाई, सन्मान्य मकरंद आबा पाटील, सन्मान्य दत्तात्रय सन्मान्य मंगल प्रभातजी लोढ़ा, सन्मान्य श्रीमान प्रफुल्ल भाई पटेल, सन्मान्य जयकुमार जी गोरे, सन्मान्य संजय जी राठौर साहेब, सन्मान्य राजेंद्र जी गवई साहेब, सन्मान्य राधाकृष्ण विखे पाटील, अमित जी कल्याणी उद्योजक, सन्मान्य खासदार श्रीकांत जी शिंदे, सन्मान्य निवेदिता माने, आदरणीय माजी मंत्री राजेश जी टोपे साहेब, आदरणीय खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आदरणीय खासदार संजय दीना पाटील, आदरणीय आमदार सचिन जी आहिर, या ठिकाणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आदरणीय सोनिया जी गांधी, राहुल जी गांधी यांच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन जी सपकाळ यांनी श्रद्धांजली अर्पण केलेली आहे। मेघनाताई बोर्डीकर, ओके, त्याचबरोबर आदरणीय दादांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आदरणीय उद्धवजी ठाकरे, आदरणीय राजजी ठाकरे हे आदरणीय दादांचं अंत्यदर्शन करून गेलेले आहेत। त्यांच्या संपूर्ण कुटुंबीय पवार कुटुंबियांच्या दुःखामध्ये सहभागी आहे। त्याचबरोबर बाळाजी नांदगावकर, या ठिकाणी पुष्पचक्र अर्पण केल्यानंतर शोक शस्त्र होणार आहे। त्याचबरोबर आदरणीय खासदार विशालजी पाटील, बापूसाहेब पठारे या सगळ्यांच्या वतीने पुष्पचक्र अर्पण केलं जाईल। महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरून आलेले सर्व सन्माननीय खासदार, सर्व सन्माननीय मंत्री महोदय, आमदार महोदय या सर्वांच्या वतीने या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण केली जाते आणि पुढच्या 1 मिनिटामध्ये शोक शस्त्र होणार आहे। त्यावेळी जनतेला जे आवाहन केलं जाणार आहे त्या आवाहनाचं आपण पालन करावं ही नम्र विनंती आहे। सगळ्यांना विनंती आहे की आपण आता जागेवर बसून राहायचं आहे, कुणीही जागा सोडू नका।